नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजे 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता स्थापत्य या परीक्षेत विचारलेले प्रश्न व त्यांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। प्रश्न पहिला, कबड्डीच्या नियमांची चौकट 1921 मध्ये कोणत्या राज्यामध्ये ठरवण्यात आली? तर कबड्डीच्या नियमांची चौकट म्हणजेच कबड्डीच्या रूल्सचे फ्रेमवर्क कोठे करण्यात आली किंवा कोणत्या राज्यात करण्यात आले असा प्रश्न विचारलेला आहे। तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र। महाराष्ट्र या राज्यामध्ये 1921 मध्ये कबड्डीच्या रूल्सचे फ्रेमवर्क बनवण्यात आले होते। त्याचबरोबर ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनची स्थापना कधी झाली? तर ती झाली 1950 साली। पहिली आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप किती साली आयोजित करण्यात आली होती? तर ती 1980 साली आयोजित करण्यात आलेली। त्याचबरोबर पहिला कबड्डीचा वर्ल्ड कप किती साली आयोजित करण्यात आला? तर तो 2004 साली आयोजित करण्यात आला होता। व त्याचे ठिकाण कोणते असा देखील प्रश्न येऊ शकतो, तर तो मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। त्याचबरोबर दुसरा जो कबड्डीचा वर्ल्ड कप आहे तो 2007 साली आयोजित करण्यात आलेला आणि तिसरा कबड्डी वर्ल्ड कप 2016 साली आयोजित करण्यात आलेला। आणि हे जे तिन्ही वर्ल्ड कप आहेत हे तिन्ही वर्ल्ड कप भारत या देशाने जिंकलेले आहेत। आणि ह्या ज्या तिन्ही स्पर्धा आहेत या तिन्ही स्पर्धांवर तलाठी भरतीवर प्रश्न आलेला, त्यामुळे ही तारीख देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या शहरात नाणी पाडण्याची टांगसाळी आहे? पर्याय आहेत चेन्नई, दिल्ली, भोपाळ, हैदराबाद। तर यापैकी हैदराबाद या ठिकाणी नाणी पाडण्याची टांगसाळी आहे। त्याचबरोबर अजून 3 ठिकाणी नाणी पाडण्याची टांगसाळी आहे, ती म्हणजे कोलकाता, मुंबई आणि नोएडा। तर भारतात एकूण 4 ठिकाणी नाणी पाडण्याची टांगसाळी आहे आणि ती 4 ठिकाणी आहेत हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नोएडा। ही 4 ठिकाणी लक्षात ठेवा। प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखरास ओळखले जाते? तर महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कळसुबाई या शिखराला ओळखले जाते। आणि असे का ओळखले जाते? कारण कळसुबाई हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची आहे 1646 मीटर एवढी। या उंचीवर देखील प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये, त्यामुळे त्याची उंची आणि जिल्हा याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकावर आहे साल्हेर हे शिखर, त्याची उंची आहे 1567 मीटर एवढी आणि ते आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये। त्यानंतर क्रमांक लागतो महाबळेश्वर या शिखराचा, त्याची उंची आहे 1438 मीटर एवढी आणि ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये। त्यानंतर हरिश्चंद्रगड या शिखराचा क्रमांक लागतो, ते आहे 1424 मीटर एवढे उंच आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये। आणि 5व्या क्रमांकावर आहे सप्तशृंगी हे शिखर, याची उंची आहे 1416 मीटर एवढी आणि सप्तशृंगी आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये। तर ही महाराष्ट्रातील पहिली 5 क्रमांक शिखरे असून ही शिखरे लक्षात ठेवा, याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारला जातो। त्यानंतर प्रश्न चौथा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? तर महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 या तारखेला झाली होती। यावर बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न येतो, त्यामुळे हे तारीख लक्षात ठेवा। त्याचबरोबर द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती कधी झाली होती असा देखील प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो। तर द्विभाषिक जे मुंबई राज्य तयार झालेलं ते 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी झालेले, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो। आता ज्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 रोजी, त्यावेळी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर त्यावेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते, याच्यावर देखील प्रश्न येतो। त्याचबरोबर 235 तालुके होते, त्यामुळे हे देखील लक्षात असू द्या। आणि 4 प्रशासकीय विभाग स्थापनेवेळी महाराष्ट्रात होते, ते कोणते? कोकण, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर असे 4 प्रशासकीय विभाग स्थापनेवेळी महाराष्ट्र राज्यात होते। म्हणजेच महाराष्ट्राची नवीन निर्मिती झाली त्यावेळी 26 जिल्हे, 235 तालुके आणि 4 प्रशासकीय विभाग महाराष्ट्रात होते। तर ह्या गोष्टी लक्षात असू द्या, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? तर ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर। ही संख्या देखील लक्षात ठेवा, ही संख्या आहे अशी परीक्षेत विचारली जाते, त्यामुळे ही पाठ करून ठेवा। त्याचबरोबर महाराष्ट्राचा देशामध्ये क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? तर तो आहे 3रा क्रमांक, यावर देखील प्रश्न विचारले जातात। आणि देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे 9.36% एवढे, त्यामुळे या क्षेत्रफळावर देखील प्रश्न विचारला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न 5वा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत शक्तिकांता दास हे, आणि शक्तिकांता दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत।
त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येतो. RBIची स्थापना कधी करण्यात आली? तर RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 या दिवशी करण्यात आलेली आणि कोणत्या ॲक्टनुसार करण्यात आली असा देखील प्रश्न विचारला जातो. तर RBIची स्थापना RBI ॲक्ट 1934 नुसार करण्यात आलेली. RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर RBIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आता याचबरोबर अजून 2 महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात धोरणांविषयी. RBI जे चलनविषयी धोरण बनवते त्या धोरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याला मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी म्हणून ओळखले जाते. तर केंद्र सरकार जे चलनविषयक धोरण बनवते त्या धोरणाला राजकोषीय धोरण किंवा फिस्कल पॉलिसी या नावाने ओळखले जाते. तर हे जे 2 धोरणे आहेत हे देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत, याच्यावर देखील प्रश्न येतात. त्यानंतर प्रश्न 6वा, भारताची वाईन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर भारत देशाची वाईन राजधानी म्हणून नाशिक या शहरास ओळखले जाते आणि या जिल्ह्यामध्ये जवळपास 52 प्रकल्प आहेत या अशाशी निगडीत. त्यामुळे या शहराला भारताची वाईन राजधानी म्हणून ओळखले जाते. आता त्याचबरोबर भारताची स्टील राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर जमशेदपूर जे आहे त्याला भारताची स्टील राजधानी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र म्हणून कोणत्या जिल्ह्याला किंवा शहराला ओळखले जाते? तर जालनाला स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. त्यानंतर भारताची सिलिकॉन व्हॅली किंवा सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर बेंगलुरू या शहराला सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. आणि सिटी ऑफ डायमंड्स किंवा डायमंडसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते आहे? तर ते आहे सुरत आहे. तर असे काही महत्त्वाची शहर आहेत जी वेगवेगळ्या नावांनी ओळखली जातात, त्यावर देखील परीक्षेत प्रश्न येत आहेत. ही सोडून आणखी देखील काही शहर आहेत ते देखील तुम्ही तयारी करून ठेवा, याची यादी देखील गुगलवर उपलब्ध होईल तुम्हाला. प्रश्न 7वा, खालीलपैकी कोणत्या राज्यात 2022-23 या वर्षासाठी सर्वाधिक FDI गुंतवणूक झालेली आहे? तर 2022-23 या वर्षासाठी सर्वाधिक FDI म्हणजे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट झालेली आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये. आणि सर्वाधिक FDI नुसार पहिली 4 राज्ये कोणती आहेत ते आपण बघूया. पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र हे राज्य व महाराष्ट्रात 29% एवढी FDI गुंतवणूक झाली. दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक हे राज्य व कर्नाटकात 24% एवढी FDI गुंतवणूक झाली. तिसऱ्या क्रमांकावर आहे गुजरात हे राज्य व गुजरात या राज्यामध्ये 17% एवढी FDIची गुंतवणूक झालेली आहे. आणि चौथ्या क्रमांकावर आहे दिल्ली हे राज्य व दिल्ली या राज्यामध्ये 13% एवढी FDIची गुंतवणूक झालेली आहे. प्रश्न 8वा, गहू निर्यात करण्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये साल किंवा कोणत्या वर्षीसाठी ही आकडेवारी विचारलेली आहे हे खूप महत्त्वाचं राहतं. आणि हा व्हिडिओ बनवेपर्यंत कोणत्या वर्षाची आकडेवारी विचारलेली आहे हे मला समजलेलं नाहीये. त्यामुळे जर 2021ची जर आकडेवारी विचारत असतील तर त्यावेळी भारताचा क्रमांक 10व्या नंबरवर होता. तर काही ठिकाणी भारताचा क्रमांक 8वा देखील दिलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न नेमका कशा प्रकारे विचारलेला आहे किंवा कोणत्या वर्षीसाठी विचारलेला आहे त्याच्यावर याचे उत्तर डिपेंड असेल. त्याचबरोबर ज्याप्रमाणे गहू निर्यात करण्यावर प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे गहूचे प्रोडक्शन कोणत्या देशात सर्वाधिक आहे याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि या प्रोडक्शननुसार जगामध्ये पहिला क्रमांक लागतो चीन या देशाचा, तर दुसरा क्रमांक लागतो भारत या देशाचा. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, तुमचा पुढचा प्रश्न याच्यावर देखील येऊ शकतो. गव्हाच्या निर्मितीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर तो लागतो 2रा आणि पहिल्या क्रमांकावर आहे चीन हा देश. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 9वा, IOCLचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? तर IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर ते आहेत शेफ संजीव कपूर. हे शेफ संजीव कपूर यांची IOCLचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर ह्या 5 राज्यांच्या निवडणुकांसाठी त्याचबरोबर पुढे होणाऱ्या लोकसभासाठी राजकुमार राव याची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याचबरोबर सध्या चालू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप संदर्भात ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर ऑफ क्रिकेट वर्ल्ड कप 2023 म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ते आहेत सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर यांची ग्लोबल ब्रँड अँबॅसेडर ऑफ क्रिकेट वर्ल्ड कप 2023 यापदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न 10वा, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन कधी असतो? तर मेजर ध्यानचंद यांचा जन्म झालेला 29 ऑगस्ट 1905 या दिवशी. आणि त्यांच्या जन्मदिनी म्हणजेच 29 ऑगस्ट हा दिवस भारतात काय म्हणून साजरा केला जातो? तर 29 ऑगस्ट हा दिवस भारत राष्ट्रीय खेल दिवस किंवा नॅशनल स्पोर्ट डे म्हणून साजरा केला जातो. हे देखील लक्षात असू द्या, 29 ऑगस्ट राष्ट्रीय खेळ दिवस. प्रश्न 11वा, 2028 मध्ये होणाऱ्या
ऑलिम्पिकमध्ये कोणता नवीन खेळ समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर 2028च्या ऑलिम्पिकमध्ये परीक्षेत दिलेल्या पर्यायांनुसार स्क्वॅश हा खेळ समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर 2028ची जी ऑलिम्पिक आहे ती ऑलिम्पिक कोठे होणार आहे? तर ती ऑलिम्पिक होणार आहे लॉस एंजेलिस या अमेरिकेतील एका शहरामध्ये. आणि या ऑलिम्पिकसाठी नवीन खेळ म्हणून एकूण 5 खेळांची निवड करण्यात आलेली आहे. ते कोणते आहेत ते बघूया. बेसबॉल किंवा सॉफ्टबॉल, क्रिकेट T20 किंवा 20 ओव्हरींसाठीचे जे क्रिकेट आहे ते, त्यानंतर लॅक्रोस, फ्लॅग फुटबॉल आणि स्क्वॅश. यापैकी हे जे 3 खेळ आहेत, हे 3 खेळ याआधी देखील काही ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेले, नंतर वगळले होते. आणि फ्लॅग फुटबॉल आणि स्क्वॅश जे आहेत ते पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सामील करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही माहिती देखील लक्षात असू द्या, पुढे होणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला उपयुक्त होईल. प्रश्न 12वा. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुकतेच झालेले आहे आणि त्याच्यानुसार 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे इंदोर हे राज्य. इंदोर ह्या राज्याचा स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये पहिला क्रमांक लागलेला असून त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे आग्रा हे शहर व तिसऱ्या क्रमांकावर आहे ठाणे हे शहर. त्याचबरोबर 3 ते 10 लाख या लोकसंख्येची जी शहरं आहेत त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर अमरावती या शहराचा क्रमांक आहे. तर 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेली जी शहरे आहेत त्याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो परवानू या हिमाचल प्रदेशमधील शहराचा. त्यामुळे हे देखील माहिती लक्षात ठेवा. या 3 ते 10 लाख आणि 3 लाखापेक्षा कमी याच्यावर देखील पुढे जाऊन प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यावर 2 प्रश्न नेहमीप्रमाणे विचारले जात आहेत आणि या 2 प्रश्नांपैकी एक प्रश्न हा जिल्हा परिषदेवर किंवा त्याच्याशी रिलेटेड काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावर विचारला जातोय, जसे की त्याचे अधिकारी असतील किंवा मतदारसंघ असतील, पंचायत समितीशी रिलेटेड काही गोष्टी असतील त्याच्यावर विचारला जात आहे. आणि दुसरा प्रश्न जो आहे तो प्रश्न मग त्या जिल्ह्यातील जी काही महत्त्वाची माहिती आहे, महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत किंवा ऐतिहासिक स्थळे आहेत याच्यावर विचारलं जात आहेत. हे लक्षात ठेवा. त्यामुळे जिल्हा परिषदेची संपूर्ण माहिती आणि जिल्ह्याची संपूर्ण माहिती तयारी करून ठेवा. त्यानंतर आता जर ओव्हरऑल ॲनालिसिस करायची झाली पेपरचे तर 50% प्रश्न हे करंट अफेअरवर विचारले जात आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्या दृष्टीने करंट अफेअरची तयारी करा. आणि करंट अफेअरवरचे जे प्रश्न आहेत ते साधारणतः सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर हे जे 3 महिने आहेत या 3 महिन्यांवर आणि ऑगस्ट या 4 महिन्यांवर विचारले जात आहेत. आणि काही प्रश्न हे जानेवारीपासून झालेल्या घडामोडींवर देखील विचारले जात आहेत. त्यामुळे याची तयारी तुम्हाला करायची आहे. आपण देखील 2 व्हिडिओ याच्यावर बनवलेले आहेत चालू घडामोडींवर. त्यामध्ये मॅक्झिमम महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिली जाईल, तेथून तुम्ही ते कव्हर करू शकता. त्यानंतर मराठी आणि इंग्लिश याच्याबद्दल जर बोलायचे झाले तर मराठी आणि इंग्लिशसाठी होकॅब किंवा शब्दसंग्रह जे आहे याच्यावरच मॅक्झिमम प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यामुळे शब्दसंग्रह आणि व्होकॅब्युलरी चांगली करून ठेवा. याच्यासाठी पाठीमागचे जे तलाठी भरती किंवा वनरक्षक किंवा इतर ज्या परीक्षा झाल्या सरळ सेवेच्या त्याच्यात कोणते प्रश्न विचारले होते त्याच्यातून तुम्ही जर तयारी केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर हे जे आत्ता आपण प्रश्न बघितले तर हे पहिल्या शिफ्टचे फक्त प्रश्न होते. आता राहिलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शिफ्टचे प्रश्न त्याचबरोबर टेक्निकलचे सर्व महत्त्वाचे टॉपिक आणि सर्व प्रश्न आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जेणेकरून 20 तारखेला ज्यांची परीक्षा बाकी आहे त्या मुलांना याचा बऱ्यापैकी फायदा होईल. थँक्यू.